अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. चला तर आज मी तुमच्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे, पावभाजी. त्यासाठी लागणारे साहित्य अगोदर आपण बघूयात. 2 बटाटे घेतलेले आहेत, 1 बीट, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची आणि थोडासा फ्लावर घेतलेला आहे आणि थोडे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. तर इथे मी कुकरमध्ये बटर घातलेले आहे आणि थोडेसे तेल घातलेले आहे, म्हणजे जेणेकरून आपले बटर जे आहे ते करपणार नाही लगेच. त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि कांदा घालून घ्यायचा. बटर जास्त वेळ मेल्ट करायचं नाही आहे आपल्याला, लगेच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की पावभाजी तर बनवायची, पण रेस्टॉरंट स्टाईल जमेल की नाही जमेल, तशी चव येईल का नाही. तर मी आज तुम्हाला एकदम साध्या सोप्या ट्रिक्स सांगणार आहे आणि साधी सोपी भाजी आहे आपली ही. लगेच तयार होते, जास्त झंझटही नाही. कांदा गरम झाल्यानंतर सॉरी कांदा छान असा बटरमध्ये परतल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा बटरमध्ये. टोमॅटो आला म्हणजे आपलं मीठ तर येणारच. त्यामध्ये थोडं मीठ घातलं म्हणजे टोमॅटो जे आहे तो लवकर मऊसूत होईल. टोमॅटोलाही छान असे परतवून घ्यायचे. आता ह्यामध्ये बाकीच्या ज्या भाज्या आहेत आपल्या त्या घालून घेऊया. इथे मी बीट घातलेले आहे. बीट फक्त यासाठी घातलेले आहे की आपल्या भाजीला जो आहे तो रंग छान असा येईल, दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही तितकीच हेल्दी. बीट घातलेले आहे, शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, वाटाणे सर्व भाज्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत. आता ह्याला छान असे परतवून घ्यायचे. मी ज्या ज्या ट्रिक्स सांगत आहे त्या फॉलो करा, नक्कीच तुमची परफेक्ट अशी पावभाजी बनेल. ह्याला छान असे 2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचे. बघू शकता इथे छान असे मिक्स झालेले आहेत. भाजीला कलरही छान आलेला आहे. आता आपण ह्यामध्ये ह्यामध्ये मसाले घालूयात. मी काही पावभाजीचा मसाला आत्ताच घालणार नाही आहे. तुम्ही म्हणाल पावभाजी तर करताय, पावभाजीचा मसाला तर नाही आहे. पावभाजीचा मसाला जो आहे तो एकदम शेवटी घालायचा. इथे मी 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यालाही छान असे परतवून घ्यायचे. परत ह्याला 1 ते 2 मिनिटे असेच मंद आचेवर शिजवून घ्यायचे. लगेच पाणी घालायचे नाही आहे. बघू शकता तुम्ही किती सुरेख असा रंग आलेला आहे. एकदम चविष्ट लागते, छान लागते भाजी, एकदम हेल्दी. मुलांना तर खूपच आवडते बघा. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आता ह्यामध्ये जास्त पाणी घालायचे नाही आहे. जितके आपल्या भाजी शिजायला लागेल तितकेच पाणी घालायचे. कारण जास्त पाणी घातले तर आपल्याला जास्त वेळ शिजवावं लागेल परत त्याला, कारण पावभाजी जास्त पातळ नसते. आता ह्याला झाकण लावायचे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला आपले कुकर झालेले आहे. कुकरमधली हवा काढायची आणि झाकण ओपन करायचे. तयार आहे आपली पावभाजी. सॉरी भाजी नाही आहे तयार. आता आपली 90% भाजी शिजलेली आहे, राहिली 10%. आता ह्याला छान असे मी मॅशरने मॅश करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही किती छान असे टेक्स्चर आलेले आहे. आता शेवटी आपल्याला ह्याला द्यायचा आहे तडका. त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर असे बटर घालायचे. बटरला हायगई करायची नाही हां. आता ह्यामध्ये थोडंसं लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि अर्धा बारीक कट केलेला कांदा घालायचा. ह्याला छान असे 1 ते 2 मिनिटे होऊ द्यायचे बटरमध्ये. आणि आता शेवटी ह्यामध्ये घालायचा भरपूर असा पावभाजी मसाला. इथे मी 2 चमचे मसाला घातलेला आहे. आता ह्याला छान असे होऊ द्यायचे आणि आपल्या पावभाजीमध्ये हा मसाला टाकायचा. तडका टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला. तयार आहे आपली पावभाजी. पण थोडा वेळ परत आता मसाला टाकलेला आहे म्हणजे याला शिजवावंच लागेल. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे मी. आता याला परत मिक्स करायचे आणि 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. चला मी शिजवून घेतलेली आहे भाजीला. बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे. आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एक वेळेस त्याला मिक्स करायचे. भाजी थोडीशी पातळ ठेवायची, म्हणजे जशी जशी आपली भाजी थंड होईल तशी त्याला घट्टसरपणा येतो. आता पावभाजी तर तयार आहे. आता त्यासोबत खायला क्रिस्पी असे ढाबा स्टाईल पाव कसे बनवायचे ते बघूयात. इथे मी तवा घेतलेला आहे. त्यावर थोडेसे बटर लावायचे आणि थोडीशी भाजी घालायची
आणि त्यावर आपले पाव लावायचे. तर पावलाही वरून भाजी लावायची आणि छान असे 1 ते 2 मिनिटे आलटून पलटून त्याला क्रिस्पी करून घ्यायचे. हवे तर तुम्ही अजून बटर लावू शकता. बघू शकता तुम्ही असे आलटून पलटून छान असे क्रिस्पी होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला पाव शेकून घ्यायचे आहेत. चला तर तयार आहेत आपले पावसुद्धा. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग आलेला आहे. पावलाही किती छान दिसते, एकदम क्रिस्पी. तर तयार आहे आपली पावभाजी. या सर्वजण खायला आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीज ज्या मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.